देशाच्या राजकीय केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या रेशीमबागकडे बघितलं जातं. अशातच बघितलं असेल तर रेशीमबाग हा प्रभाग नसून एका अर्थाने संघाच्या विचाराने असलेला हा परिसर आणि अशातच या प्रभागातून आता संघाच्या स्वयंसेवक हा सेनेच्या धनुष्यबाण घेऊन उमेदवार आहे. अशातच आपल्यासोबत बोलण्यासाठी गणेश चर्लेवार जे आहेत ते उमेदवार आहेत सेनेचे आणि संघाचे स्वयंसेवक आहेत. आपण त्यांचे थेट संवाद साधूया. काय सांगाल? आपण संघाचे स्वयंसेवकांनी थेट आता आपण हे धनुष्यबाण हातात घेतलेलं आहे. काय भावना आहे आपली? देशाच्या राजकारणामध्ये 2014 नंतर झालेला जो बदल आहे यामुळे युवांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा जोश राजकारणाला घेऊन आहे. त्यामुळे युवांनी राजकारणामध्ये यावं ही प्रेरणा घेऊन मी आज या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे आणि मला पहिलीच ही माझी निवडणूक आहे. मला जे प्रभू श्रीरामचा धनुष्य होता तो धनुष्य श्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून मला प्राप्त झालेला आहे. ही उमेदवारी मला दिल्यामुळे मी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. एकदम सामान्य कुटुंबातल्या एकदम लहान हिच्यातून मी कार्य सुरू केलं माझंवालं. या कार्याला कुठेतरी या कार्याची दखल घेत पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला याकरिता मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. एकीकडे बघितलं असेल तर बाबा जे आहेत तुमचे महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आणि त्या महानगरपालिकेमध्ये आता तुम्ही निवडणूक या उभ्या आहात रिंगणात. अशा असताना काय भावना? कारण की आर्थिकदृष्ट्या जरी बघितलं असेल तर पैसा हा राजकारणामध्ये प्रथम स्थानी मानला जाते. अशाच ठिकाणी आपल्याला एका अर्थाने पक्षाने जे आहे तुमच्यावर एका अर्थाने विश्वास दाखवला आहे, आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. काय भावना आहे आपली आजच्या तरुणांना? झोपडीतून केलेला हा संघर्षाची मिळालेली एक पावती आहे. आणि राहिला प्रश्न राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक लढण्याकरिता लागणाऱ्या पैशाचा, तर मी पॅराशूटनी उतरलेला नाही आहे. त्यामुळे ग्राउंड लेवलवर कार्य करत असताना लोकांचे कुठेतरी काम आपण केलेले आहे. त्यांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी राहील. त्यामुळे कुठलाही गैरसमज न करता लोक हे मला नक्की निवडून देतील माझ्या कार्याला बघून, हा मला विश्वास आहे. आपल्यासोबत गणेश यांची आई मातोश्रीसुद्धा आहेत. काय सांगाल काकू, ज्या पद्धतीने तुमचे मुलगा आता निवडणुकीच्या रिंगणात आहे, काय आपली भावना? की सर्वसामान्य मुलं जे आहेत ते राजकारण येण्यासाठी कुठंतरी भितात आजच्या याच्यामध्ये. अशा याच्यात खूप मोठं धाडसीचे पाऊल गणेश रावांनी टाकलेलं, कसं बघता याकडे आपण? नाही, लहानपणापासून तो संघात जात होता छोटा असतानापासून, आणि तिथनं मी त्याला वळण लावली की नाही बा, तुला समाजकार्य करायचं आहे आणि समाजासाठीच जास्तपणे वेळ द्यायचा आहे तुला. तर त्याला शिकवतही गेली आणि समाजकार्यासाठी सल्ला पण देत गेली. तर आज त्याला त्याचं फळ मिळालं आहे. 18 वर्षापासून तो यात कार्यरत आहे आणि मी शिवसेना आणि भाजप यांची खूप खूप आभार मानते की त्यांनी माझ्या मुलाला तिकीट देऊन खूप मोठं म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं. आपण बघू शकता की सर्वसामान्य कुटुंबातील गणेश चर्लेवार आहेत आणि एका अर्थाने जर बघितलं असेल तर संपूर्ण देशाचे केंद्रबिंदू हा रेशीमबाग आहे आणि या रेशीमबागमधून जर बघितलं असेल तर सेनेचे उमेदवार असणार आहेत. त्यासोबत संपूर्ण नागपुरातलं राजकारणातलं समीकरण एका अर्थानं आता या प्रभागाकडे बघणार आहेत. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.